त्यापासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती मिळते। कंत्राटीकरण आणि पीपीपी तत्वावरील पुनर्विकासाला कामगार संघटनांनी विरोध केला। ग्रॅच्युइटी, थकीत वेतन आणि 7वा वेतन आयोग लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे। तर बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियन या संघटनेकडून संपाला विरोध करण्यात आला। शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या संघटनेकडून संपाला विरोध करण्यात आलेला आहे। तर आपल्या सोबत जे आहेत ते भाजपचे नेते प्रसाद लाड जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे हा संप पुकारण्यात आलाय, परंतु तुम्ही जी भूमिका घेतली आहे ती संपाच्या विरोधात घेतली आहे, काय सांगा? संघटनेकडनं केला गेला। ज्या उभाटाचं अस्तित्व आम्ही संपवलं, बेस्ट युनियन मध्ये संपवलं, बेस्ट पतपेढीमध्ये संपवलं, त्यांनी काही बोगस लोकांना बरोबर घेऊन हा संप पुकारलाय आणि मुंबईकरांना धारेवर धरण्याचं काम केलंय। आता विद्यार्थ्यांचे ऍडमिशन चालू आहेत, काही ठिकाणी अतिशय महत्वाचा लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे, ते विषय चालू आहेत, नोकर भरती चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये मुंबईकरांना धारेवर धरण्याचं काम उभाटा शिवसेनेकडून केलं गेलं, ज्यांची ह्या पूर्ण बीएसटी मध्ये ताकदच मुळी 10% आहे। शशांक राव साहेबांची युनियन आणि माझी जी श्रमिक उत्कर्ष सभा युनियन आहे, ही आमची ताकद ही 90% आहे। 90%पेक्षा जास्त संघटनेची ताकद आहे। त्यामुळे आमच्या नावाचा चुकीच्या पद्धतीचा वापर करून, भारतीय जनता पार्टीच्या युनियनचा चुकीच्या पद्धतीचा वापर करून हा संप केला गेला, हे लोकांमध्ये भासवण्याचा प्रयत्न केलाय। माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की बेस्ट ट्रान्सपोर्ट युनियन मध्ये शशांकराव साहेब आणि मी हे जवळजवळ 90% आहोत आणि बेस्ट इलेक्ट्रिक युनियन मध्ये आम्ही जवळजवळ 99% आहोत। त्यामुळे या संपाला आमचा पाठिंबा नाही। माझं शशांकराव साहेबांचं मुंबईच्या पोलीस आयुक्तांचं बोलणं झालं, बेस्ट जनरल मॅनेजरशी बोलणं झालं। आम्ही आज संध्याकाळपासूनच पूर्ण ताकदीने आमची लोक ही बेस्ट डेपोमध्ये आहेत, संपूर्ण ताकदीने आम्ही काम करणार आहेत। काही त्यांची लोक घाबरवण्याची धमकी देण्याचं काम करतायत, जे येतील त्यांच्या तंगडी तोडू। तंगडी तोडायला का आम्ही का बांगड्या भरल्या आहेत का? जे येतील त्यांना जशाच त्याचं उत्तर श्रमिक उत्कर्ष सभा आणि शशांकराव साहेबांची बेस्ट वर्कर युनियन देईल। कारण आमचे कामगार हे जेन्युइन कामगार आहेत। कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांना घेऊन, बाहेरच्या लोकांना घेऊन, सभा घेऊन, भाषण करून धमकी देण्याचं जे काम करतील त्यांच्यावरती मेस्मा लावण्याचं काम केलं जाईल। आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे सरकार हे देवाभाऊचं सरकार आहे, हे सरकार एकनाथ शिंदेचं सरकार आहे, हे सरकार आहे सुनीत्रा वहिनींचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे। एकाही पर्सेंटनी मुंबईकरांची हाल अपेक्षा होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आणि निश्चितपणे या संपाला आमचा पूर्ण विरोध असेल। बेस्ट कर्मचाऱ्यांचे जेवढे प्रश्न आहेत हे जेव्हा मी युनियन बनवली त्यानंतर त्यांचा पीएफचा प्रश्न असेल, ईएसआयसीचा प्रश्न असेल, परमनंट कामगारांचा प्रश्न असेल, पतपेढीमधला भ्रष्टाचाराचा प्रश्न असेल, त्यांच्या बस डेपोचा डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, प्रत्येक बीएसटी कर्मचाऱ्याला घर देण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या आणि ग्रॅज्युएटीचा प्रश्न असेल, या सर्वच्या सर्व गोष्टी आम्ही हे सर्व केलेलं आहे। जवळजवळ 104 कोटीचा कोविड भत्ता देण्याचं काम आम्ही केलंय। त्यामुळे सर्व कर्मचारी आमच्या बरोबर आहेत, जवळ टेम्पररी कर्मचारी देखील आमच्या बरोबर आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारे हा संप यशस्वी होणार नाही आणि जे धमकी देत आहेत त्यांना जशाच त्याचं उत्तर प्रसाद लाड स्टाईल मध्ये दिलं जाईल, हे देखील मी तुम्हाला सांगतो। आम्ही सर्वसामान्य जनतेबरोबर आहोत, तरुणांबरोबर आहोत, युवकांबरोबर आहोत, विद्यार्थ्यांबरोबर आहोत, महिलांबरोबर आहोत, हे आपल्या माध्यमातून मी सांगतो। धन्यवाद प्रसाद जी, आपण आपली सविस्तर भूमिका जी आहे ती TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केली।